नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण चटपटीत आणि चमचमीत अशी सोया कोफ्ताची भाजी बनवणार आहे। खूपच सोपी रेसिपी आहे। यासाठी काय करायचं, अर्धी वाटी खोबरं छान खरपूस भाजायचं। भाजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं। खोबरं छान ब्राऊन झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये एक वाटी उभा कापलेला कांदा तोही छान लाल होईपर्यंत भाजायचा। कांदा छान लाल झाला की यामध्ये 2 टोमॅटो उभे कापून तेही भाजून घ्यायचे। हे सर्व एकत्र काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं। मी इथे अर्धा तासापूर्वी सोयाबीन भिजत घातलेला होता, तो छान भिजलाय। आता यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळण्यासाठी घ्यायचं। यामध्ये थोडासा लसूण घालायचा, थोडा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि बारीक दळून घ्यायचं। हे दळलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। यामध्ये अर्धी वाटी किसलेलं गाजर घालायचं, अर्धी वाटी चॉप केलेली शिमला मिरची घालायची आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून तो यामध्ये किसून घ्यायचा। थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 चमचा लाल तिखट, थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं। अर्धी वाटी मैदा घालून मिश्रण कोरडंच मिक्स करायचं, यामध्ये पाणी घालायचं नाही आणि असा गोळा तयार करून घ्यायचा। याचे पेड्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। सर्व गोळे एक सोबत बनवायचे म्हणजे तळायला सोपं जातं। आता यावर थोडासा मैदा भुरळून घ्यायचा आणि हे कडकडीत तेलामध्ये छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। आता हे तळलेले कोफ्ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता इकडे भाजलेल्या टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवायला घ्यायची। यामध्ये थोडासा लसूण घालायचा, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे फाईन पेस्ट बनवून घ्यायची। कढईमध्ये तेल घेऊन यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आणि बनवलेली पेस्ट यामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। 1 चमचा धन पावडर, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून पुन्हा मसाले ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचे। ग्रेव्ही परतली की यामध्ये तुम्हाला हवं तेवढं 1 ग्लास 2 ग्लास एवढं पाणी घाला। मी 2 ग्लास पाणी घातलंय। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची। अशा प्रकारे ग्रेव्ही इथे तयार होते। आता एका प्लेटमध्ये कोफ्ते घ्यायचे आणि त्यामध्ये वरतून ग्रेव्ही टाकायची। पूर्ण ग्रेव्हीमध्ये कोफ्ते सर्व एकत्र नाही टाकायचे, नाहीतर ते भिजून ग्रेव्ही पूर्ण ॲब्झॉर्ब होते। अशा प्रकारे चमचमीत आणि बघताच तोंडाला पाणी सुटणारी सोया कोफ्त्याची भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।